GM पिकांच्या संभावनांचा महोत्सव शेतकरी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला आहे। येत्या 5 जानेवारीला आयोजित या महोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। शेतकरी संघटनेतर्फे GM बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी येथे 5 जानेवारी 2020 रोजी हा महोत्सव होतो आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। ज्या लोकांनी एसटीबीटी लावलं त्यांच्या शेतामध्ये या तणाचा त्रास झाला नाही, कारण त्यांना फवारा मारून डिमिडिंग करतात। हा मूलतः फक्त कॉटनचा प्रश्न नाही, तर सर्वच GM सीड्सच्या ट्रायल्सवर, प्रयोगांवर, अनुसंधानावर सरकारने बंदी घातलेली आहे। जयराम रमेश यांनी बीटी ब्रिंजॉलवर 10 वर्षाचं मॉरिटोरियम लावलं होतं आणि तेव्हापासून आता सगळ्या GM सीड्सचे ट्रायल्स बंद आहेत। आपण पंतप्रधान दर पंतप्रधान म्हणजे लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान म्हटलं, जय किसान म्हटलं, नंतर त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान म्हटलं, आणि आपले आताचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञानला जोडून जय अनुसंधानही म्हटलं। परंतु शेती क्षेत्राच्या प्रामुख्यानं असलेल्या अनुसंधानामध्ये अनुसंधान बंद आहे। जय अनुसंधानाच्या नाऱ्यानंतर शेती क्षेत्रातली अनुसंधानं बंद ठेवणं आणि महत्वाच्या टेक्नॉलॉजी मधली बंद ठेवणं, खास करून जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स, GM सीड्स म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स, या क्षेत्रातलं सगळं संशोधन बंद ठेवणं हे शेतकऱ्यावर होत असणारा अन्याय आहे। सगळं जगभर जवळपास 57 देशांमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स वापरण्यात येतात। त्यातल्या बऱ्याच देशांच्या शेतकऱ्यांची कॉम्पिटिशन आहे, खास करून तेलाच्या बाबतीत आणि डाळीच्या बाबतीत। ही कॉम्पिटिशन जर का या कॉम्पिटिशनला सामोरं जायचं असेल तर आपल्या देशामध्ये सुद्धा या टेक्नॉलॉजीवर ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली पाहिजे, तरच ते कॉम्पिटिशन करू शकतील बाकीच्या देशांच्या शेतकऱ्यांची।